आता आपण हे तर झालं आपलं कालपर्यंत. आता आता काही इन्स्टिट्यूशन काय करतात, जसं हा फ्युचर आहे. फ्युचर मध्ये आताच पाहिलं आपण की प्रीमियम असतो आणि डिस्काउंट असतो. तेच जर तुम्ही बँक निफ्टीच्या याच्यात पाहिलं तर इथे दिसत आहे आपल्याला जवळपास 200 पॉईंटचा प्रीमियम दिसत आहे. हा जो बँक निफ्टीचा स्पॉट आहे, स्पॉट म्हणणार याला, कारण की ही इक्विटी नाही. बँक निफ्टी आणि निफ्टी याला आपण इक्विटी शब्दात यूज करू शकतो. शेअरला आपण रिलायन्सला इक्विटी म्हणू शकतो किंवा स्पॉट प्राइस म्हणू शकतो, पण बँक निफ्टीला आणि निफ्टीला आपण इक्विटी नाही म्हणू शकत, कारण की ही इक्विटी आपण बाय नाही करू शकत. हा इंडेक्स आहे, याला आपण डायरेक्ट बाय नाही करू शकत. आता तुम्हाला वाटतं की मला बँक निफ्टी बाय करायचं, तुम्ही बँक निफ्टी पण बाय नाही करू शकत, निफ्टी पण बाय नाही करू शकत. तुम्हाला बाय करायचं असेल, इन्व्हेस्ट करायचं असेल, त्याच्यात तर तुमच्यासाठी इंडेक्स फंड ऑप्शन आहे. इंडेक्स फंड टू आपल्याला बाय करावं लागते. आणि एक ऑप्शन आहे फ्युचर. तर फ्युचरची आपल्याला माहिती आहे एक्सपायरी आहे. फ्युचर आपल्याला लिमिटेड टाइमसाठी बाय सेल करता येतो आणि त्याची एक स्पेशल एक्सपायरी आहे, तो एक्सपायरी बद्दल आपल्याला होल्ड करता येईल. तर याची जी म्हणजे हा जो आता इक्विटी आहे, जसं आपण शेअरमध्ये इक्विटी म्हणतो, याच्यात आपण म्हणतो स्पॉट प्राइस. आता ही स्पॉट प्राइस, या स्पॉट प्राइस आणि फ्युचरमध्ये आपल्याला डिफरन्स दिसत आहे 200 पॉईंटचा. पण आपल्याला माहिती आहे की एंड ऑफ द डे हा जो फ्युचर मधला हा जो प्रीमियम आणि डिस्काउंट आहे, हा सध्या प्रीमियम आहे 200 पॉईंटचा प्रीमियम, आणि हा स्पॉट हो सेम लेवलला हो एक्सपायर होणार ज्या दिवशी त्याची एक्सपायरी. आता ज्या पण दिवशी 26 तारखेला त्याची एक्सपायरी तेव्हा ऑब्झर्व करता तुम्ही हा स्पॉट आणि फ्युचर सेम लेवलला एक्सपायर. आता मोठे इन्स्टिट्यूशन काय करतात की आता आपल्याला माहिती आहे की बँक निफ्टी आपण बाय नाही करू शकत, पण ते त्याच्या पोर्टफोलिओमध्ये बँक निफ्टी बनू शकते. तर बँक निफ्टी कसा बनवायचा आपल्याला माहित आहे. बँक निफ्टी कसा बनवायचा, बँक निफ्टी कसा बनवायचा हे आपल्याला माहित आहे. आपल्याला एनएससीने सांगितलेलं आहे. एनएससीच्या वेबसाईटवर दिसून जाईल बँक निफ्टी कसा बनवतो. असा बँक निफ्टी आपण पोर्टफोलिओमध्ये बनवू शकतो. ते म्युच्युअल आता मोठे जे इंडेक्स फंड वाले ते काय करतात बघा. जे मी मागे एक्झाम्पल सांगितलं ते हेज फंड वाले, जास्त एफआयएस जे आहे ते हेज फंड वाले असतात. ते कशा प्रकारे हे करतात, जर याच्यात पाहिलं आपण, याच्यात प्रत्येक स्टॉकला आता जसं वेटेज दिलेलं आहे. एक मिनिट. जसं याच्यात प्रत्येक स्टॉकला वेटेज दिलं आहे. आता आपल्याला माहिती आहे हे स्टॉक जो आहे हा पोर्टफोलिओ आपण स्वतःच्या अकाउंटमध्ये बनवू शकतो. जर तुम्हाला माहिती आहे की बँक निफ्टीला बाय करायला, बँक निफ्टीचा जे ट्रान्झॅक्शन कॉन्ट्रॅक्टचा साईज आहे तो जवळपास 7-8 लाखाचा आहे. तुम्ही 7 ते 8 लाख घेऊन त्याला त्याचे 7 लाखचे 8 लाखाचे किंवा 8 लाखाचे 20%, 28% याच्यात टाकू शकता, 10% याच्यात टाकू शकता. आयसीआयसीआय बँकमध्ये 24% टाकू शकता. असं जर तुम्ही स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये बनवलं वेटेज देऊन, तर तुम्ही पोर्टफोलिओमध्ये बँक निफ्टी बनवला. आता जे मोठे हेज फंड असतात, मोठे जे एफआयएस असतात, त्यांच्यापाशी फंडची कमी नसते, त्यांच्यापाशी फंड भरपूर असते. ते निफ्टी पण बनवू शकते, कोणता पण इंडेक्स स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये बनवू शकते, कारण की त्यांच्यापाशी फंडची कमी नसते. आता ते लोक काय करतात, त्या लोकांना जर हा जो फ्युचर आहे याचा जो हा प्रीमियम दिसत याचा फायदा घ्यायचा आहे, ते लोक काय करणार, स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये असा बँक निफ्टी बनवणार किंवा निफ्टी बनवणार. डिपेंड करते की ज्याच्यात त्यांना प्रीमियम दिसते तो बनवणार स्वतःच्या पोर्टफोलिओ. तेच जर एखाद्या स्टॉकमध्ये करायचं आहे त्यांना अशी गोष्ट, तर स्टॉकमध्ये त्यांना बनवायची गरज नाही. स्टॉकमध्ये तर ऑटोमॅटिक डायरेक्ट सिंगल स्टॉक ते बाय करणार. पण जर बँक निफ्टीच एक्झाम्पल घेतलं तर ते बँक निफ्टी स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये बनवणार सेम अमाऊंटचा. त्यानंतर काय करणार, त्याच्या अगेन्स्टमध्ये एक फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो फ्युचरला सेल करणार. म्हणजे आता बँक निफ्टी त्यांनी बाय केला इक्विटीमध्ये स्वतःच्या पोर्टफोलिओ बनवला बाईंग करून. त्यानंतर त्याला फ्युचरमध्ये त्यांना प्रीमियम दिसत आहे 200 पॉईंटचा. फ्युचरमध्ये प्रीमियम खूप जास्त पॉईंटचा बनवतो. आता हे जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये पाहिलं तर खूप जास्त पॉईंटचा प्रीमियम. आता हा जर सेल केला, याला बाय केला, याला जर सेल केलं, आज जर पाहिलं ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये तर हा जवळपास 0.5% आहे सध्या. पण काही स्टॉकमध्ये आपल्याला 1% ते 2% पर्यंतचा प्रीमियम दिसू शकतो. आता समजून घ्या 1% किंवा 2%चा प्रीमियम आहे. आता 1-2%चा प्रीमियम वाला स्टॉक आपल्याला शोधावा लागेल. टाटा मोटर्सचा एक्झाम्पल तो याच्यात प्रीमियम आहे का जास्त. हे हा डिस्काउंट मध्ये आहे पहा, हा स्टॉक दिसला आपल्याला, हा डिस्काउंट मध्ये, हा स्टॉक डिस्काउंट मध्ये आहे. टाटा मोटर हा 149 चालू आहे आणि याचा फ्युचर 46 चालू आहे. हा डिस्काउंट मध्ये आहे. आता हा डिस्काउंट मध्ये जरी असेल तरी हा वरचा झोन एक्सपायर होईल, म्हणजे 3 पॉईंट हा वर झोन एक्सपायर होईल जर मार्केट इथंच थांबला आणि एक्सपायर झाली तर. पण मार्केट फ्लक्च्युएट करत राहणार, त्यामुळे याची प्राइस आणि याची प्राइस, फ्युचरची प्राइस आणि इक्विटीची प्राइस आपल्याला सेम दिसणार. आता हा डिस्काउंट मध्ये, तर एखादा आणखी एक्झाम्पल पाहू. चांगला प्रीमियम आला जर समजून घ्या एखादा स्टॉक आहे. आता हा प्रीमियम पाहिला तर हा प्रीमियम जास्त नाही, हा पण 0.5%चा प्रीमियम आहे. काही असे स्टॉक आहे ज्याच्यात आपल्याला 1 ते 2%चा प्रीमियम दिसू शकतो. 1 ते 2%चा पण आपल्याला प्रीमियम दिसू शकतो. एमआरएफ मध्ये शोधू.
260 आणि 423 हा पण याच्यात पण प्रीमियम नाही जास्त. याच्यात पण प्रीमियम नाही. आता हे म्युच्युअल फंड वाले काय करतात, जसं याच्यात पण प्रीमियम नाही, आता समजून घ्या की त्यांना असा स्टॉक भेटला की ज्याच्यात 1 ते 2% आसपास प्रीमियम, 2%चा प्रीमियम आहे. फ्युचर 2% वर आहे ह्या स्पॉट प्राइस पेक्षा, त्याचा फ्युचर जो आहे तो 2% वर आहे. आता हा जर विचार केला आपण तो जो फार मंथ आहे आपला, करंट मंथ, नेक्स्ट मंथ, फार मंथ वाले फ्युचर आपल्याला 2% 3% पेक्षा पण जास्त प्रीमियम मध्ये दिसत आहे. आताच पाहिला आपण बाकीचे हे होते, आपला एचडीएफसी बँक होता, त्याचा फ्युचर पण फार मंथचा खूप जास्त प्रीमियम मध्ये, खूप जास्त प्रीमियम आहे. म्हणजे काही काही स्टॉक काही काही प्रीमियम दिसणार आपल्याला खूप फार मंथ वाले किंवा नेक्स्ट मंथ वाले खूप जास्त प्रीमियम मध्ये. आता हे मोठे इन्स्टिट्यूशन काय करतात, 2% वाला 1% 2% किंवा 3% प्रीमियम वाला स्टॉक शोधतात ज्याच्यात 2% आसपास प्रीमियम आहे. त्याच्यात काय करतात ते इक्विटीमध्ये बाईंग करतात, इक्विटीमध्ये सेम क्वांटिटी बाय करतात आणि काय करणार, आणि फ्युचर सेल करणार, त्याच्या अगेन्स्ट मध्ये फ्युचर सेल करतात. इक्विटीमध्ये बाय केला, त्याच्या अगेन्स्ट मध्ये फ्युचर सेल केला. आता इक्विटीमध्ये बाईंग करून त्याच्या अगेन्स्ट जर फ्युचर सेल केला, त्यांना माहिती आहे महिन्याच्या एक्सपायरीला फ्युचर आणि जो स्पॉट आहे इक्विटी आहे त्याची प्राइस सेम होणार. म्हणजे हे जे 2%चा डिफरन्स आहे, एक्स्ट्राचा डिफरन्स आहे, तो डिफरन्स कमी होणार, झिरो होणार, तो डिफरन्स झिरो होणार. म्हणजे त्यांना ऑटोमॅटिकली महिन्याच्या एंडला जेव्हा हे स्पॉट आणि फ्युचर सेम लेवल होईल तेव्हा त्यांना 2% ऑटोमॅटिकली प्रॉफिट होईल. आता मला सांगा की हा फ्युचर हा इक्विटीमध्ये आपण बाय केला, जसं 250चा याचा लॉट्स काहीतरी 500चा लॉट्सचा जायचा, 550 क्वांटिटी मी इक्विटीच्या बाय केला 1636 वर, आणि 1641ला 550 क्वांटिटी सेल केली. आता याच्यात जो फ्युचर मध्ये आपल्याला जो प्रीमियम आणि डिस्काउंट द्यायचा 5 पॉईंटचा प्रीमियम आहे समजून घ्या. हे जे 5 पॉईंट आहे ते 5 पॉईंटचा हा जो फरक आहे हा फरक झिरो होईल. म्हणजे आपल्याला काय होईल, एक्सपायरीच्या टाइमला हा 5 पॉईंटचा ऑटोमॅटिकली प्रॉफिट होईल. 5 पॉईंटचा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रॉफिट होईल. 5 पॉईंटचा ऑटोमॅटिक प्रॉफिट झालं का ते झालं आपलं प्रॉफिट. आणि हे जे प्रॉफिट आहे हे नो लॉस आहे, म्हणजे याच्यात कोणताच लॉस होणार नाही, याच्यात झिरो रिस्क आहे. कारण की काही पण झालं तरी हा फ्युचर आणि स्पॉट सेम लेवलवर होणार आहे एक्सपायरीच्या दिवशी. जर हॅलो हा सर बोला. हॅलो हा जर इक्विटी जर एक्सपायरीच्या वेळेस हा जर स्पॉट आहे हा 1630 जर झाला तर हा फ्युचर पण म्हणजे 1630 वरून एक्सपायर होईल. आता समजा हा 1630 नाही आला, पण मग हा आता समजा हा 1630 आला म्हणजे काय झाला, हा तुम्ही बाय केलाय याच्यात 6 पॉईंटचा लॉस झाला, 6 पॉईंटचा लॉस झाला. हा पण 1640 1630 आला तर काय होईल, याच्यात 11 पॉईंटचा प्रॉफिट होईल. हा सेल केलाय तुम्ही, हा बाय केलाय तर याच्यात 11 पॉईंटचा प्रॉफिट होईल. हा 1630 जर झाला तर, आणि आपण फ्युचर जर बाय केला 1641 मध्ये नाही फ्युचर त्याच्यात आपण 11 पॉईंटचा डिफरन्स होता. आणि ह्या डिफरन्स साठी आपण काय करणार, याला बाय करणार, हा आपला बाय, याला आपण बाय करू आलो, हम्म याला आपण सेल करू आलो. आता मला सांगा की 1630 वर आला, समजून घ्या 1600 आला, 1600 आला तर काय होईल, 36 पॉईंटचा इथे लॉस होईल, -36 लिहून टाकतो होईल. आता हा 41 वाला हो पण 1600 वरच एक्सपायर होणार, कारण की हा जिथे जाणार तिथे हा जाणार, कारण की हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे. जसं आपण दुधाचा आणि पनीरचा एक्झाम्पल घेतलं, हा जिथे जाईल तिथे याला जाणंच आहे, कंपल्सरी जाणंच आहे, कारण की हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर हा जेव्हा 1600 वर एक्सपायर होईल तेव्हा हा पण 1600 वर एक्सपायर होईल, म्हणजे याच्यात मायनस याच्यात प्लस 41 पॉईंट भेटणार आपल्याला, भेटणार. हो म्हणजे काही जरी झालं तरी आपल्याला 5 पॉईंटचा हम्म फरक तर भेटणारच आहे. आता हा वरत जरी गेला तरी आपल्याला 5 पॉईंटचा फरक भेटणार आहे. आता समजून घ्या 1700 जरी गेला तरी कॅल्क्युलेशन करा, 1700 गेल्यावर याच्यात प्रॉफिट होईल आपल्याला, याच्यात लॉस होईल. आता याच्यात लॉस आणि याच्यातलं प्रॉफिट जरी कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 5 पॉईंटचा फरक भेटणार. आता मी लास्ट टाइम एक ट्रेड घेतला होता HCL टेक मध्ये, तेव्हा मी फ्युचरच केला होता, त्याच्यात दोन्ही फ्युचरच होता. एक मिनिट, मी लास्ट टाइम एक फ्युचर मध्येच केला होता, मला फ्युचर मध्ये हा डिफरन्स दिसला होता. जसं मी इक्विटी मध्ये सांगितलं, आता इक्विटी मध्ये आपल्याला महाग पडेल, कारण की 7 लाख अमाऊंट इक्विटी मध्ये त्याआधी इन्व्हेस्ट करावं लागेल, त्यानंतर हे करावं लागेल. जर आपण फ्युचर मध्ये केला, समजा एक मिनिट, मी लास्ट टाइम फ्युचरचा एक हे केला होता, HCL टेकचा होता तो, हा दिसला. आता पण मी ग्रुपवर टाकतो,
आपल्या ग्रुपवर टाकतो, चेक करा. आता एसएल टेकचा मी हे केलं होतं, याला आर्बिट्राज म्हटलं जाते. आता मी एसएल टेकचं काय केलं होतं बघा, पाहिला का? त्याला ओपन करायचं. हो. हम्म. आता त्याच्यात काय केलं केलं? सर व्हॉट्सअपवर. आता त्याच्यात काय केलं आहे, एक फ्युचर सेल केलेला आहे आणि एक फ्युचर बाय केलेला आहे. एक फ्युचर हो. सेल केलेला आहे आणि एक फ्युचर बाय केलेला आहे. आता मी काय केलेलं आहे, आता आपल्याला माहिती आहे की एप्रिल महिना पहिले येतो की मार्च महिना येतो. मी एप्रिल आणि मार्च मध्ये केलेलं. आपल्याला माहिती आहे की मार्च महिना पहिले येतो, मार्च महिना पहिले येत असतो, हो. त्यानंतर एप्रिल येतो. म्हणजे हो. मार्चचा फ्युचर आणि स्पॉटची प्राइस इक्वल होईल, म्हणजे मार्चचा फ्युचर आधी एक्सपायर होईल, त्यानंतर एप्रिलचा होईल. पण आपण जर याच्यात पाहिलं, हो. आपल्याला जसं जनरल दिसत आहे की जो चालू महिना आहे त्याचा प्राइस कमी असते, त्याचा प्रीमियम कमी असतो नेक्स्ट मंथ पेक्षा. पण जेव्हा मी सेल केलं, जेव्हा मी ही ऑर्डर एक्झिक्यूट केली, तेव्हा याच्यात जर तुम्ही पाहाल तर मार्च महिन्यात 1153 प्राइस दिसत आहे. मी 1153च्या प्राइसवर मार्चचा फ्युचर सेल केलेला आहे आणि एप्रिलचा फ्युचर जो आहे तो मी 1150वर बाय केलेला आहे. दिसला? म्हणजे त्या महिन्यात काय झालं होतं, त्या महिन्यात जो हा प्राइस डिफरन्स होता, त्याचा जो बॅलन्स असायला पाहिजे, म्हणजे जो करंट बनलाय त्याच्यात कमी व्हॅल्यू असायला पाहिजे नेक्स्ट मंथ पेक्षा. तर मार्च महिन्यात काय झालं होतं, मार्च महिन्यात मार्चच्या फ्युचरमध्ये प्रीमियम थोडा जास्त होता आणि एप्रिलच्या याच्यामध्ये प्रीमियम कमी होता. मार्च मध्ये काय होतं, थोडा प्रीमियम जास्त होता. मार्चचा आपल्याला 1153चा दिसत आहे आणि जो एप्रिलवाला आहे तो एप्रिलवाला आपल्याला 1150ला दिसत आहे. दिसत आहे? हो. आता आपल्याला माहिती आहे की जो मार्चवाला फ्युचर आहे तो प्रीमियम आधी सर्वात आधी लूज करणार, तो स्पॉटच्या बरोबर होणार. हम्म. आता हो. त्यानंतर काय झालं, त्यानंतर जेव्हा मी हा एक्झिट केला, जेव्हा मी हा स्क्रीनशॉट काढला, सेल करताना मी एक्झिट करताना स्क्रीनशॉट काढला, तो एक्झिट करताना मी त्या एका ग्रुपवर टाकला होता, तिचा तुम्हाला पाठवला. आता एक्झिट करताना काय केलं मी, शून्यामधला इन्व्हेस्टमेंट मधला स्क्रीनशॉट आहे, त्या मयूरला ओळखून. मयूर दिसत आहे ना? मयूर आताच कनेक्ट झाला वाटते. हम्म. डिस्कनेक्ट झाला का? डिस्कनेक्ट झाला मयूर. आताच मी हम्म. त्याला ऍड केलं होतं. एक मिनिट त्याला एक काम करा सर, नेक्स्ट लिंकली जॉईन करा, मी मेसेज टाकतो. हे लिंक नाही ते आपली एका मिनिटात ठीक आहे. एक्सपायर होईल. हो. हो. हा मयूर, नेक्स्ट लिंक वरनं जॉईन करशील, हे लिंक एक्सपायर होत आहे. ओके.